तुम्ही फायदा उचलू शकता 23 ऑनलाईन चर्चेसचे भारताच्या प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आमच्याकडे 3 विशेष चर्चेस आहेत. टीनेजर्ससाठी ज्याचं नाव आहे तुफान आणि ज्ञानी 3. मुलांसाठी आमच्याकडे ऑनलाईन चर्च आहे. मूक बधिरांसाठी पण आमच्याकडे चर्च आहे. साइन लँग्वेजचे चर्च. त्यानंतर तुम्ही आमच्या ऑनलाईन चर्चेसला बघू शकता. उडियामध्ये, तेलुगूमध्ये, तामिळमध्ये, गुजरातीमध्ये, कन्नडामध्ये, तुलुमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, छत्तीसगढीमध्ये, राजवी बरेली में, आसामीमध्ये, मराठीमध्ये, पंजाबी, नेपालीमध्ये, कोंकणी, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, बेंगॉली आणि मालवणीमध्ये. याचा फायदा उचलून पूर्ण भारतात लोकांना सुवार्ता सांगा. गॉड ब्लेस यू. बादशांचा तू बादशाह, माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता. बादशांचा तू बादशाह, माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता. मी आहे दीवाना तुझा, तू आहे माझं पहिलं प्रेम. मी आहे तुझ्यावर पिता, तू आहे माझी विश्वास. मी आहे दीवाना तुझा, तू आहे माझं पहिलं प्रेम. मी आहे तुझ्यावर पिता, तू आहे माझी विश्वास. बादशाचा तू बादशाह, माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता. तुझी स्वप्न माझी आहे, तुझ्या आकाशा माझ्या आहे, माझा प्रत्येक क्षण आहे तुझा. मी जगतो तुझ्यामुळं. तुझी स्वप्न माझी आहे, तुझ्या आकाशा माझ्या आहे, माझा प्रत्येक क्षण आहे तुझा. मी जगतो तुझ्यामुळं. बादशांचा तू बादशाह, माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता. बादशांचा तू बादशाह, माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता. बादशाह माझा बादशाह, तू आहे माझी श्रेष्ठता. बादशाह माझा बादशाह, तू आहे माझं पहिलं प्रेम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आमच्या क्राइस्ट एम्बेसी इंडिया मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ प्रार्थनेची. जिथं कुठे तुम्ही असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही सेंटरमध्ये असू शकता. आपल्या स्थानावर उभे राहावं, आपले हात सगळीकडे उचलून डोळे बंद करून आपण प्रार्थना करणार आहोत. आपण अन्य भाषेत बोलणार आहोत. रिबा आजाहान तो को सेथे ले ब्रामा का सोथोरा बोन तर मासिले रे बोसा मामा का जेते ले ब्रामा हान तो को सेथे रिबा मा का सोरा बोन तर मा का सेले रे बोशाला बोन तर मा सेथे लिबा मा का सोथे रे बोन तर मा सेथे. प्रार्थना करा. धन्यवाद द्या परमेश्वराला या आठवड्यासाठी, आजच्या मेसेजसाठी, आपल्या पास्टरसाठी. री आज से हे ते रे ओन ता का सेथे त्यांच्या जीव
जीवनासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रार्थना करत आहोत. रे एले रे होम कासे ब्रह्मा का सोथो री ब्रह्मा का सेले रे बोन रमा सेले रे बोश आला रहांतो को सेथे ली ब्रह्मा आंतो को सोथो लिब्रा अजेथे. प्रार्थना करा, घोषणा करा. रे एजेहेंतो रा अजेखरे केले रे बोसा बाबा रिब्रा आंतो को सोथो. हो पिता परमेश्वर, मी प्रार्थना करतो पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्ती जे आम्हाला ऑनलाईन पाहते पिता परमेश्वर, वचन त्यांच्या जीवनामध्ये समृद्ध होते येशूच्या नावात. रे एले होम कासे थे. प्रत्येक ऐकणाऱ्याचे हृदय पिता परमेश्वर उघडेस पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, ते सतत वाढते वचनामध्ये पिता परमेश्वर. धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करत आहोत आणि आजचा पहिला प्रार्थना बिंदू आहे आपला, आपण आत्मे जिंकण्यासाठी जे आपले मॅन्डेट आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. हालेलुया. आपण वचन बघणार आहोत 2 तिमोथेयाचा 4 अध्याय आणि 2 वचन AMPC मधनं. वचन म्हणते, घोषणा करा आणि वचनाचा प्रचार करा. निकडीची भावना ठेवा. स्टँड बाय प्रमाणे तयार राहा. प्रसंगी अनुकूल असो व नसो, उभे राहण्यास तयार राहा. ते आवश्यक असो व नसो, वचनाच्या प्रचारक म्हणून लोकांना त्यांचे जीवन कसे चुकीच्या मार्गावर चालले आहेत हे तुम्हाला दाखवावे लागेल आणि त्यांना फटकारणे आणि सुधारण्यासाठी त्यांचे मन वळवावे लागेल. त्यांना चेतावणी द्यावी लागेल आणि विनवणी करावी लागेल आणि त्यांना अधिक विश्वासाने शिकवावे लागेल, खचून न जाता आणि निराश न होता. आपल्या चर्च मधील आपल्या प्रत्येक सदस्यासाठी आपण प्रार्थना करू की ते देवाच्या आत्मे जिंकण्याच्या कार्यात एक पार्टनर आहेत आणि ते प्रत्येक संधीचा फायदा घेत आहेत. त्यांच्या चॅरिटी म्हणजेच त्यांच्या ऑफिसात, त्यांच्या कार्यक्षेत्रात, त्यांच्या शेजाऱ्यांना आत्मे जिंकण्यासाठी आणि त्यांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी. आपण घोषणा करू की आपण सर्वत्र वचनाचा प्रचार करतो की देवाच्या कृपेने तारणासाठी मुक्त केले गेले आहे आणि या अनंत काळाच्या जीवनामुळे बरेच लोक प्रभावित झाले आहेत. हालेलुया. तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करा. रिबो ओ जहांता का सेखे रेबो सीरा बो ओ जहांते ले रेबा आहा लिक्रमा का सोथे ले रेबो शरारा बोंत्र मा सेते रेगा मागा जेग्रो ओंत्र का सियाता रेब्रा मामा लिब्रो ओ जहांत्र मागा जेगे रे एजे हे तो लारियांता का सीता रबोंत्र माका सेते रेबो जा आला रहांतो को सोतो रीदा दाया का सामा का सेखरे केले रे बोंत्र मा सेते रोसा का सीरया का सयाहांतो. प्रार्थना करा, घोषणा करा, अन्य भाषेत बोलत रहा. रिबा अजा ले ब्रह्मा का सेक्र का आजे हेते रे ब्रह्माहांतो को सेते री ब्रह्मा का सियाता रे ब्रह्माहांतो को सोतो री दादा यहांतो को तिया तिया ते आंतो को सोते रे ब्र आजो होतो ली रया का सी ब्रह्माहांतो ले ब्रह्मा का सयाता रो ओजहांत्र मागा जेते रे बाबा मागा री ब्रह्मा का जोत्र बहांत्र मागा सेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, मी प्रार्थना करतो आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, प्रत्येक जे आत्मे जिंकण्यासाठी पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, ते जागृत पिता परमेश्वर आणि प्रत्येक व्यक्तीचं पिता परमेश्वर, ते चुकीच्या मार्गावर जे चालले पिता परमेश्वर, त्यांना सुधारण्यासाठी, त्यांना वचनामध्ये वाढवण्यासाठी पिता परमेश्वर. रे एसेहेंतो कोसारी ब्रा आजोतो लीमा असेहेंते. प्रत्येक लीडर पिता परमेश्वर आपल्या कार्यक्षेत्रात पिता परमेश्वर, जिथे कुठे ते काम करतात, आपल्या आस परिसर मध्ये पिता परमेश्वर, प्रत्येक आत्म्याला पिता परमेश्वर वाचवण्यासाठी पिता परमेश्वर, ते आत्मे जिंकते येशूच्या नावात. रे एजे हे तो री रहांतो को सेथे ले ब्रह्मा का सी ब्रह्माहांतो को सियाता रे ब्रहांतो को सेथे ओ राला बासा ममा का जो ओ जहांता कर रे ब्रअजेते रो ओंता मासी ब्रह्मा को सोथो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. होय पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण एफेसकराचं पत्र याचा 3 अध्याय 16 ते 19 वचनाद्वारे आपण प्रार्थना करणार आहोत. वचन म्हणते, मी प्रार्थना करतो की त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावं व तुमची मुले चांगली रुजलेली व प्रीतीत मुळावलेली असावी, यासाठी की सर्व संतांच्या ख्रिस्ताच्या प्रीतीची संधी, रुंदी, लांबी, उंची आणि खोळी किती आहे हे समजून घेण्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे
आणि ख्रिस्ताची प्रीती जी ज्ञानानं मागे टाकते हे कळावे, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे. आपण आपल्या सर्व बांधवासाठी वरील वचनानुसार कळकळीने प्रार्थना करू की ते नेहमी आत्म्याने भरलेले जावेत, असे ते आपल्या आंतरिक मनुष्यात पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ ग्रहण करून बलवान होत आहेत. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. आपले हात स्वर्गाकडून आपण डोळे बंद करून परत अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत. री आज एंतो कोसेले रे बोसा मामा रिब्र आजे खेते रे ओंता कासी ट्रबाला रबोंदा माकासे थे ले ब्रह्मा माकोसी रयांता कासेते ले रा आदो होंता कासी ब्रह्मा गाजोते ले ब्रह्मा गाजेरे होंता कासी आता लीरा आंतो कोसेते रे ब्रह्मा को सूत्र आंद्र मागा जेरे रे बोसा मामा गार ओंद्र आंदा गाजेगेते रे ब्रो ओंद्र आंता कासेते रीदा आंतो कोसेले रे बोसा ब्रह्मा gazotra ba anta lira ya kasete le brahma gazata le ado ora hanta kasete le brahma kasori brahma odora hantra kasete rida daya hanta kasete robati brahma gazotra ba hanto kosoto lida kasaya kasima kasiato rohunta kasete le brahma mada dida hanto kosete ओ पिता परमेश्वर धन्यवाद. ओ पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्ती त्यांचे मुले पिता परमेश्वर परमेश्वराची प्रीतीमध्ये पिता परमेश्वर त्याचं सतत वाढते. होय पिता परमेश्वर, त्या परमेश्वराचे प्रेमाला पिता परमेश्वर त्याच्या लांबी रुंदी आणि पिता परमेश्वर त्याच्या अनुसार पिता परमेश्वर ते समजून आणि पिता परमेश्वर तुझ्या वचनामध्ये पिता परमेश्वर ते वाढते. रोज अंत कसे खेते रोला राबा सी ब्रह्मा गो सोथोला राबा आजेते लिब्रा मागा जाया कासो ओद्रहांत कसेते लेबा मागा रिबो ओद्रहांत्र मागा जेते लिबा मागा जो ओंद्रा कसेते रो ओतरीता हाया कासी ब्रह्मा का जो तो रबाला रबोत्र अंत कसेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. हो पिता परमेश्वर धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण 1 तिमोथेस याचा 2 अध्याय आणि 4 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत, जे सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. हालेलुया. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपण आपल्या नातेवाईकांसाठी ज्यांचे तारण झाले नाही, आपल्या आस परिसरामध्ये जे राहतात, आपल्या सर्व आपल्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. रे एल रे बो जाम रागा सोथो री बाजा खाते रेखा बा री बाबा री ब्रो ओ जाहाता ली ब्रह्मा गा जोथो रे ले रे बो सम रागा जेते ले दादा या हांतो को सोथो री ब्रह्मा गा जेगेरो ओ जाता हांता का से ले रे बो सी ब्रह्मा जोते रे ब्रह्मा का सीरा याता री दादा हांतो कोती आती आती हांतो कोते रे बेते रे ब्रह्मा का सीरा बको साले रे बो Rabahanta kasete le bramaga zotorida hanta kasiata re bramaga zohotra anta kasete rida kasaya kasohotra la rabosa mama gazete le brama anto kosete o rida anta kasete. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमचे जे पिता परमेश्वर आम्हाला पिता परमेश्वर जे मॅन्डेट दिले पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर त्या मॅन्डेट अनुसार पिता परमेश्वर आमचे नातेवाईक, आमचे पिता परमेश्वर जे आमचे कुटुंबाची लोक पिता परमेश्वर आमच्या आस परिसर मध्ये राहतात, हो पिता परमेश्वर या विश्वभरात जे लोक पिता परमेश्वर प्रत्येक मनुष्याचा आम्ही उद्धार बोलतो येशू मसीहच्या नावात. त्यांचे तारण होते पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर प्रत्येक पिता परमेश्वर तुला आपला प्रभू आपला तारणारा म्हणून स्वीकारते येशू ख्रिस्ताच्या नावात. रे जेहेतो लीरा आंदा गासेते रे ब्रह्मा का सोथले रे बोतर बांता ली ब्रह्मा गाजेते रो ओजी हांता कासेते रोला रबासे ब्रह्मा का सोथो ओरीदा आंता कासेते. ओ पिता परमेश्वर धन्यवाद देतो पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर आमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकण्यासाठी आणि त्याचे उत्तर आम्हाला देण्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद करतो. धन्यवाद पिता परमेश्वर, कारण हीच तुझी इच्छा आहे पिता परमेश्वर, प्रत्येकाचे तारण व्हावे. होय पिता परमेश्वर, होऊ दे तुझ्या इच्छेप्रमाणे. धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 10 एप्रिल आणि आजचा आपला विषय आहे साक्षीदारांचा साक्षींचा मेघ. हालेलुया. आणि आजचे आपले आरंभिक वचन घेतले गेले आहे इब्रिकरांचं पत्र त्याचं 12वा अध्याय पहिले वचन. हालेलुया. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. हालेलुया. पवित्र शास्त्रात प्रकट केल्याप्रमाणे ढगांचे प्रतिकात्मक महत्व जाणून घेणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे. माणसांना ढग म्हणून संबोधले जाते जसे त्यांना वृक्ष म्हणून संबोधले जाते. उदाहरणार्थ यशाया त्याचा 61वा अध्याय 3रे वचन आपल्याला मानव आणि वृक्ष यांच्यातील समांतर पाहण्यास मदत करते. आपल्याला नीतिमत्वाचे वृक्ष म्हणून संबोधले जाते, परमेश्वराने रोपलेले जेणेकरून त्याने गौरवावे. हालेलुया. दुसऱ्या एका प्रसंगात बायबल म्हणते आणि तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा असेल. स्तोत्र त्याचा 1 अध्याय 3रे वचन. याचा विचार करा. त्याच प्रकारे आपल्याला मेघ म्हणून देखील संबोधले जाते. जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला आणि नरकात उतरला तेव्हा त्याने जुन्या करारातील संतांना अधोलोकातून बाहेर आणले जे स्वर्गात त्याची वाट पाहत होते. त्याच्या पुनरुत्थानानंतर ते आपल्या कबरीतून बाहेर आले आणि त्यापैकी काही पवित्र शहरात अनेकांना दिसले. प्रेषितांची कृत्ये त्याचा 1 अध्याय 9 वचन म्हणते असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. हालेलुया. लूक आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला सांगतो की एका ढगाने त्याला त्याच्या नजरेतून बाहेर काढले. हे पहा, येथे लूक वातावरणात तरंगणाऱ्या घनरूप पाण्याच्या वाफेला दृश्यमान वस्तुमानाबद्दल बोलत नव्हता. इब्रिकरांच्या 12व्या अध्यायात तुमच्याकडे काय आहे याचा तो उल्लेख करत होता. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. हालेलुया. विश्वासाच्या जीवनाच्या साक्षींचा हा प्रचंड ढग जमाव बायबलमध्ये इब्रिकरांस 11 मध्ये सांगितला आहे. हे पुरुष आणि स्त्री आहेत ज्यांनी त्यांच्या विश्वासाद्वारे देवाच्या राज्यासाठी महान पराक्रम केले. इब्रिकरांस पत्र त्याचा 11वा अध्याय 32 ते 33 वचन. विश्वासाच्या या साक्षीदारांनी राज्यांचा वश केला, राज्यांना वश केले आणि त्यांच्या काळात अलौकिक गोष्टी केल्या. त्यांनी त्यांच्या जगावर राज्य केले. त्यांनी नीतिमत्व घडवले. याचा अर्थ जेव्हा इतरांनी चुकीच्या गोष्टी पालन केले तेव्हा ते सत्याच्या बाजूने उभे राहिले आणि विजयी झाले. आम्ही कधी कधी त्यांना फेथ हॉल ऑफ फेम मध्ये संबोधतो. खरंच ते साक्षीदारांचा ढग आहेत. लोकांचे आणि प्रत्येकाचे स्वतःचे वैभव असलेले ढग आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही जिथे कुठे असाल तिकडे तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. मी परमेश्वराने लावलेले नीतिमत्वाचे झाड आहे. मी एक जल वाहून नेणारा ढग आहे जो परमेश्वराचे नीतिमत्व व्यक्त करतो आणि त्याचे तारण सर्वत्र आणि प्रत्येक माणसाला सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परमेश्वर आणि परमेश्वरचे जन पास्टर आयझॅक अगरवाल यांचा धन्यवाद करते की त्याने आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन चर्च उपलब्ध केली. माझी गवाही माझ्या सेल मेंबरची आहे. त्याचे ते कामाला जातात तिथे वॅक्सिन घेणं कंपल्सरी केलं होतं. पण जसं आपल्याला पास्टरांनी शिकवलं आहे ऑनलाईन चर्चमध्ये की आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्याला लगातार घोषणा करायची आहे, आपल्याला थकायचं नाही आहे. आपण ह्या विषयाबद्दल खूप काही शिकलो आहे. तसंच त्यांनी केलं. त्या लगातार प्रार्थना आणि घोषणा करत राहिल्या आणि त्याचा परिणाम त्यांना भेटला, प्रतिफळ त्यांना भेटला. त्यांना नाही कामावरून काढलं, नाही त्यांच्याकडून कुठलाही त्रास झाला. म्हणून परमेश्वरचा धन्यवाद असो. मी तुम्हालाही उत्साहित करेन की तुम्हीही ऑनलाईन चर्च पहा, कारण की पास्टर आपल्यापर्यंत परमेश्वराचं वचन आणि सही ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर तुम्हीही पहा आणि लोकांनाही शेअर करा. धन्यवाद.
बघू नका की तुम्ही कुठली मोठी चुकी केली या असं कुठलं काम केलं ज्यामुळे परमेश्वराचं प्रेम तुमच्यासाठी संपले. आणि कधी असे होऊन देऊ नका की तुम्ही स्वतःला बेकार समजा. जेव्हा तुम्ही 24 तास प्रेमात चालत आहात तेव्हा तुम्ही कसं चालत आहात? परमेश्वराच्या भरपुरीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला उद्धारामध्ये चालायचं आहे तर तुम्हाला प्रेम करावे लागेल. प्रेज द लॉर्ड. फक्त हे तोंडाचं नाही, प्रेमात तुम्ही पाऊल उचलता. जेव्हा परमेश्वर आपलं प्रेम केलं तर त्यांनी काहीतरी केले. मान परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिले. जी संधी येशू ख्रिस्ताला परमेश्वराने दिली त्यांनी मला आणि तुम्हाला दिली. हालेलुया. आपल्याला त्याच्याकडे बोलवले. हालेलुया. आणि आपल्या व त्याच्यामधील जो संबंध तुटला होता त्याला काय केले? जोडले. ग्लोरी. कशामुळे? प्रेमामुळे. लुया. आदेश देतो आजारांना यांच्या शरीरातून जाण्याच्या येशूच्या नावामध्ये. अशुद्ध आत्म्यांना, दुर्बलताच्या आत्म्यांना, जरा पसरवणाऱ्या आत्म्यांना आदेश देतो यांच्या शरीरातून जाण्याच्या, परत न येण्याच्या येशूच्या नावामध्ये. आपण प्रार्थना करतो समाधानी दार बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधानी दार बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. प्रार्थनेच्या स्थानामध्ये साखळ्यात उडल्या जातात, दरवाजे उघडले जातात कारण आपण येशूच्या नावात प्रार्थना करतो. प्रार्थनेच्या स्थानामध्ये साखळ्यात उडल्या जातात, दरवाजे उघडले जातात कारण आपण येशूच्या नावात प्रार्थना करतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधान येतात, बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधान येतात, बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. प्रार्थना एक सन्मान आहे, प्रार्थना एक आराधना आहे, प्रार्थना पवित्र आत्म्यासोबत एक सहभागिता आहे. प्रार्थना एक सन्मान आहे, प्रार्थना एक आराधना आहे, प्रार्थना पवित्र आत्म्यासोबत एक सहभागिता आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधान येतात, बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधान येतात, बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो समाधान येतात, बदला होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करतो. आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो की पवित्र आत्म्यासोबत एक सहभागिता आहे. आम्ही वचनानुसार प्रार्थना
प्रेज द लॉर्ड. ओरडू शकता गौरव. प्रेज द लॉर्ड. आपल्या हाताला उचला त्या परमेश्वराच्या स्तुतीमध्ये. लक्षात ठेवा की आपण हातांना का उचलतो. आपण ह्यासाठी हातांना नाही उचलत की बाजूवाला हातांना उचलतोय. आपण ह्यासाठी हातांना उचलतो कारण वचन सांगते आपले हात उचलणे ही संध्याकाळची भेट आहे. It's an offering. ही परमेश्वरासाठी एक भेट आहे. यासाठी आपल्या हातांना उचला. जिथे कुठे तुम्ही आहात येशू ख्रिस्तासाठी आपल्या हातांना उचला. परमपिता परमेश्वरासाठी आपल्या हातांना उचला. धन्यवाद देतो प्रभू पुढे दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद. तू सर्वांपेक्षा थोर आहेस. तू दयाळू आहेस. तू कृपाळू आहेस प्रभू. हे संपूर्ण जग तुझ्याद्वारे बनले आहे प्रभू आणि आम्ही तुझ्या हाताची रचना आहे. धन्यवाद त्या वेळेसाठी जी तू आम्हाला आज दिली आहेस. आम्ही तुझ्या वचनातून शिकू आणि पुढे वाढू प्रभू. धन्यवाद पवित्र आत्मा आमच्या मध्ये आमच्या सोबत असण्यासाठी. आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक कान अभिषेक आहे ऐकण्यासाठी, प्रत्येक हृदय अभिषेक आहे समजण्यासाठी. धन्यवाद प्रभू. आम्ही बोलतो हे वचन आमच्या हृदयाच्या चांगल्या भूमीवर पडून परिणामांना आणत आहे. धन्यवाद देतो प्रभू. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसला तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण मागच्या रविवारी बोलणे सुरू केले होते की परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही बोललो होतो की आपण देवाच्या खऱ्या आत्मिक राज्याचे आहोत. ही काय मस्ती नाही आहे. Or आपण ऑलरेडी परमेश्वराच्या राज्यात आलो आहोत, पण ते परमेश्वराचं राज्य आता दिसत नाही. ते आमच्या हृदयामध्ये आहे, पण थोड्याच वेळात ते राज्य आपल्याला दिसेल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की प्रभू तर त्याच्या खांद्यावर असेल, म्हणजे सरकार त्याच्या खांद्यावर असेल. जेव्हा बायबल बोलते की सरकार त्याच्या खांद्यावर असेल तर बायबल आपल्याबद्दल सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की आपण येशू ख्रिस्ताचे शरीर आहोत, त्या खांद्यावर सरकार आहे. याचा अर्थ की आपल्या खांद्यावर सरकार आहे. प्रेज द लॉर्ड. बट ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी शिकल्या, भले तुम्ही जेवू शकत होता पण तुम्ही जेवण शिकले, तुम्ही चालू शकत होता पण तुम्ही चालणे शिकले, त्याच प्रकारे परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला या जीवनाला जगायचे आहे. देवानी आपल्याला वेळ दिली आहे की आपण अभ्यास करू. प्रेज द लॉर्ड. पास्टर क्रिशने कायम बोलले आहे, anything worth doing, worth practicing for. जर तुम्हाला वाटतं कुठलंही काम करायला चांगलं आहे तर त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा अभ्यास करा. जर तुम्ही अभ्यास नाही करत आहे तर खऱ्यापणाने ते काम ज्या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे नाही होणार. हालेलुया. ह्या त्या गोष्टी जेव्हा तुम्ही राजसी खानदानामध्ये जन्म घ्याल तर तुम्हाला ते लहानपणापासून शिकवतात ह्या गोष्टी की बघ तू ह्या राजाचा आहेस. वो बताते हैं कि अरे अशा अशा लोकांसोबत उठू बसू नकोस. तू राजसी खानदानाचा आहेस. जर तुम्ही चुकीची भाषा बोलत आहात तर बोलले जाते अरे ही तू कुणाची भाषा बोलत आहे. तुम्हाला प्रॅक्टिस इथं अभ्यास केला जातो तुमचा. जेव्हा तुम्ही राजाच्या खानदानामध्ये जन्म घेता, राजाला सुद्धा माहिती आहे फक्त जन्म घेणे राजाच्या खानदानामध्ये पुरेसे नाही. राजा आपल्या मुलांना अभ्यास करून घेतो. आपल्या मुलांचा राजा शिक्षा घेतात ते की ते काय करू पुढे जाऊन राज्य चालवायला शिको की राजा कसं जगतो. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे हे जे परमेश्वराचं राज्य आहे त्याच्या जीवनाचा अभ्यास गरजेचा आहे. अभ्यास गरजेचा आहे. आणि आम्ही बोललो की आपण शिकायला सुरुवात करू ज्याने परमेश्वर राज्य चालते. आणि जी पहिली गोष्ट आपण मागच्या वेळी शिकलो होतो ती ही की परमेश्वराचं राज्य तोंडाने बोललेल्या वचनाने चालते. प्रेज द लॉर्ड.
बोलू शकता परमेश्वराचे राज्य तोंडाने बोललेल्या वचनांनी चालते. आणि ते थोडे क्लेरिफिकेशन आहे की हे जे तोंडाचे वचन आहे हे परमेश्वराच्या वचनासोबत जुडलेले पाहिजे. तर आपण केवळ हे बोलत नाही की तोंडाने बोललेले वचनासोबत, पण हे जे तोंडातून निघालेले वचन आहेत परमेश्वराच्या वचनावर आधारित पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्हा लोकांना माहीत असले पाहिजे की राज्य कसे चालते. की आम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की या राज्यात वचनच सर्व काही आहे. वचनच सर्व काही आहे. तुम्हाला वचन वापरायला नाही आहे तर तुम्ही या राजाचे जीवन नाही जगू शकत. कारण तुम्ही ऑलरेडी त्या राज्यात आहात. परमेश्वराप्रमाणे तुम्ही त्या राज्यात आहात. जे तुम्ही बायबलमध्ये वाचता त्या आशीर्वादाविषयी तर त्या राजाच्या आशीर्वाद आहेत. कुठल्या राजाचे? ज्या राज्यात आपण आहोत. हे जगाचे आशीर्वाद नाहीत. जगाकडे आपल्याला द्यायला काहीच नाही. जगाकडे कुठलेच आशीर्वाद नाही. जग विनाशाकडे अग्रेसर आहे. जे आपण आशीर्वादाविषयी बोलतो तर आपण ऑलरेडी परमेश्वर राज्याविषयी बोलतो. कारण आशीर्वाद हे परमेश्वर राज्यामध्ये आहेत. परमेश्वरच्या राज्याच्या बाहेर सैतानाचे राज्य आहे. तिथे काहीच नाही आहे. त्याचे विधान काय आहे? समाप्त होणे. तर खूपदा लोक वाचतात बायबलमध्ये हे आशीर्वाद हे आशीर्वाद. तर आपण कशाविषयी बोलत आहोत? परमेश्वरच्या राज्याविषयी. जर तुम्ही परमेश्वर राज्यात आहेत तर हे आशीर्वाद तुमचे आहेत. जर नाहीत तर हे आशीर्वाद तुमचे नाहीत. तर खूप महत्त्वाचं की तुम्ही अभ्यास करायला शिका. तर आपण पहिली गोष्ट शिकलो की परमेश्वरचे राज्य वचनाने चालते. म्हणजेच तुम्ही वचनात चुका नाही करू शकत. जे तुम्हाला मनात येईल ते तुम्ही नाही बोलू शकत. Praise the Lord. दुसरे त्यामध्येच बी पॉइंट, जर तुम्ही परमेश्वराच्या राज्याचे आहे तर तुम्हाला शिकायचे आहे बिना कुठल्या वस्तूने कसं उत्पन्न करायचे आहे. दुसरी गोष्ट मसीहत यामध्येच आहे की तुम्हाला काहीच दिले नाही जात आणि तरी पण सुद्धा तुम्ही सर्व काही उत्पन्न करता. शेजाऱ्याला बोला काहीच दिले नाही जात आणि तुम्ही सर्व उत्पन्न करता. या त्या गोष्टी ज्याद्वारे तुम्हाला पुढे स्वतःला वाढवायचं आहे. तुम्ही नाही बोलू शकत की माझ्याकडे काहीच नाही. बोलतो दॅट्स नाईस. आता तुम्ही ख्रिस्ती आहात. आता सर्व काही बनवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तक्रार करता मी तर बोलतो तुमच्याकडे संधी चांगली आहे. जर तुम्ही बोलता माझ्याकडे काहीच नाही तर योग्य जागा आहे. आता सर्व बनवा. कारण ख्रिस्तीपणाचा हाच अर्थ आहे. चला बघू उत्पत्तीमध्ये. पहिली पुस्तक आहे. पहिल्या वचनापासून वाचू आपण. मागच्या वेळी पण आपण बघितलं होते. आज नवीन बघू. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. बोला, सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. चिमणी पण नव्हती. देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. काहीच नव्हते. काहीच, लिटरली काहीच नव्हते. भूमी सुद्धा, भूमी तर असेल पृथ्वी बनवली. पृथ्वीवर भूमी सुद्धा नव्हती. चला बघू. मग नंतर देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश चमकू लागला. पहिली गोष्ट काय आली? प्रकाश. ओ हालेलुया, ओ हालेलुया. प्रकाश हो. काय हो? ओके. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो परमेश्वराचा बुद्धी आहे. त्याने काय केले? प्रकाशाला अंधारातून वेगळे केले. काही लोक आहेत ज्याचे त्यांचे मित्र सिगरेट पितात. ते बोलतात मी नाही पित, तो पितात, ते पितात. राहा त्यांच्यासोबत. तुम्हाला पण एक दिवस सवय लागेल. बुद्धी बघा परमेश्वराची. त्याने सुद्धा काय केले? प्रकाशाला अंधारातून वेगळे केले. काही टीनेजर्स मुलं आहेत तिकडे जे चांगले होते पण त्यांचे दुसरे मित्र मम्मीला एकदम घुरून बघत असतात. आता ते सुद्धा मम्मीला त्याच प्रकारे बघतात. परमेश्वराने पण बुद्धी लावली. त्यांनी काय केले? चिंता करू नका, तुमची पण वेळ येईल. तुम्हाला वाटत नाही की हे करायची गरज आहे. अंधाराला रात्र अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस. प्रेज द लॉर्ड. बोला, सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पहिला दिवस झाला. बोला, सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पहिला दिवस झाला.
हे नाही लिहिले आहे तिथे, जाऊन वाचा तुम्ही. पहिला संध्याकाळ झाली, मग सकाळ झाली, मग दिवस झाला. तिथे वाचा काय लिहिले. पहिला सकाळ झाली का, तर आपण मोजतो दिवस सकाळपासून रात्र, पण परमेश्वर कसं मोजतो, संध्याकाळपासून सकाळ. म्हणून तर आपण सांगितलं, हे जे तुम्ही बोलता ते वचन कुठून आले पाहिजे, परमेश्वराच्या वचनातून. ज्या प्रकारे आपण विचार करतो त्या प्रकारे प्रभू नाही विचार करत. जगाचा दिवस काय आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. प्रभूचा दिवस कसा आहे, संध्याकाळपासून सकाळी. कारण प्रभू प्रकाशातून अंधारात नाही जाऊ शकत. प्रभू प्रकाश आहे, त्याची भाषा वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सुन रहे हैं? देवाने प्रकाशाला दिवस व अंधार रात्र अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस झाला. पुढचे पुढे संध्याकाळ, नंतर सकाळ. हे बघा, मोजताना दिवस परमेश्वराचे. नेक्स्ट. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पूर्ण रिकामी होती, पूर्ण रिकामी पृथ्वी. जर मी आणि तुम्ही जर परमेश्वराप्रमाणे आहे तर आपल्याला शिकावे लागेल. जर आपल्याला काही दिले जाईल तर आपण परमेश्वराप्रमाणे त्याला निर्माण करू शकतो. आपल्या विचारांना वाढवा. जर तुम्हाला काहीच दिले नाही गेले तरी सुद्धा तुम्ही खूप काही परिणाम उत्पन्न करू शकता. हाच ख्रिस्तीपणा आहे. ख्रिस्तामध्ये आपण रडत नाही, कोण माझी मदत करायला नाही, आपल्याला पाहिजे पण नाही. की आपल्याला समजायला पाहिजे जर काहीच नाही दिले गेले तर आपल्याला सर्व काही उत्पन्न करायचं आहे. आणि इथे परमेश्वराने सर्व काही कसे उत्पन्न केले, बोलून, शब्दांना बोलून. हालेलुया. हे जे आम्ही तुम्हाला शिकवत आहे की परमेश्वराचे राज्य कशाद्वारे चालते, वचनाने. जर तुम्हाला वचनाचे महत्त्व नाही तर तुम्ही खूप काही कष्ट उचलणार आहे, कारण परमेश्वराचे राज्य वचनाने चालते. प्रेज द लॉर्ड. हॅलो. विचार करून हे जग कसं चालते, पैशाने कसं चालते. आपल्याला शिकवलं गेले जर पैसे नाही तर मुला तर खूप काही कष्ट उचलणार तुम्ही. नाही ऐकलं कोणी? किती जणांनी ऐकलं आहे? पैसे नाही तर कष्ट उचलणार, खूप त्रास होणार. कारण जग कशाने चालते, पैशाने. त्याच प्रकारे परमेश्वराचे राज्य कसं चालते, वचनाने. जर वचन नाही बोलणार तर कष्ट उचलणार. जर जगात पैसे नाही तर कष्ट उचलणार. त्याच प्रकारच्या वचनाचा वापर करायला नाही समजत तर परमेश्वराचं तुम्हाला काय उचलावं लागेल, कष्ट. का? कारण हे कसं चालते, वचनाने. इथे तुम्ही काय अजून नाही आणू शकत, कारण हे राज्य कसे चालते, वचनाने. आणि तुमचं काय काम आहे, जर तुम्हाला काहीच दिले नाही गेले तर सर्व काही उत्पन्न करण्याची हिंमत, साहस. देवाचे राज्य कसे काम करते, वचनाने. तर रडू नका, आमच्याकडे काय नाही. काय नाही तर चांगली सुरुवात आहे. बोला, जर काहीच नाही तर चांगली सुरुवात आहे. ख्रिस्तीपणा दाखवा. योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तीपणा दाखवा. काय बनवून दाखवा. मी बनवले, इकडे नाही बनवले. तुम्हाला माहिती आहे कुठून आले सर्व. माझ्या घरच्यांनी मला घरातून हाकलून काढले. नोकरी मी सोडली होती. चर्चची जितक्या माझ्याकडे सेविंग होती मी सर्व उडवली होती. परमेश्वर. माझ्याकडे पण फोन पण सुद्धा नव्हता, पायात बुटे पण नव्हती, मित्र नव्हते, नातेवाईक नव्हते, काहीच नव्हते माझ्याकडे. फोनचे रिचार्ज खूप लांबची गोष्ट, पण फोन सुद्धा नव्हता माझ्याकडे. पण तोंडात काय होते, वचन. प्रेज द लॉर्ड. तोंडात काय होते, वचन. मला माहित होतं हे मोकळे नाही जाणार. हालेलुया. याच्याद्वारे मी काय करू शकतो, मी त्यावेळी सुद्धा बोलत होतो. एक दिवस मी भारताला चालवल जेव्हा मी एकटा होतो. आता सुद्धा मी बोलतो, कारण मला माहित होते की वचनाने मी काही पण करू शकतो. हालेलुया. तुम्ही रडत नाही. कसे तुमच्या सेलचे लोक नाही येणार, कसं तुमच्याकडे पैसे नाही पार्टनरशिप द्यायला, कसे तुम्ही तुमच्या तोंडाचा वापर नाही करत आहेत. तुमचं सर्व लक्ष कशावर आहे, पगारावर. पगारावर लक्ष आहे तुमचं सर्व लक्ष.
तुमचं लक्ष त्याचवर नाही ज्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला दिल्या आहेत. तुम्ही जगाप्रमाणे जगत आहात. त्यांचे पूर्ण लक्ष त्यांच्या पगारावर आहे, त्यांच्या बिझनेसवर आहे. ते आपल्यासाठी एक आहे उपाय, पण एक मात्र उपाय नाही. त्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. आपला पगार, आपला बिझनेस एक प्रकार असू शकतो, पण एक मात्र प्रकार बनवू नका त्याला. खूप जणांसाठी त्यांचे पगार आणि त्यांचा बिझनेस एक मात्र उपाय आहे, एक मात्र उपाय. त्याच्या व्यतिरिक्त विचार सुद्धा नाही करू शकत की पैसे कुठून येणार. त्यांचे विचार उघडले नाही. जे त्यांना बोलले की तुमचा पगार 10,000 आहे, तुम्ही पुढच्या वेळी 50,000ची पार्टनरशिप करू शकता, पुढच्या वेळेच्या सोडून पडतील. मध्ये पास्ट पागल झालेत, त्यांना कळत नाही. They just don't know. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शेजारला बोला, परमेश्वराचे राज्य तोंडाने चालते, वचनाने चालते. काही नाही तरी सुद्धा उत्पन्न करून दाखवा, कारणे अलाव नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सर्व काही केले ना. सुकी भूमी आत्ता आली. कधी आली? आत्ता सुकी भूमी दिसली 9व्या वचनामध्ये. परमेश्वर कसे उत्पन्न केले? बोलून. प्रेज लॉर्ड. तर आपले वचन वापरा, आपले वचन वापरा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. दुसरे, चला एक वचन राहिले होते मागच्या वेळी, 1 कोरिंथीकरास पत्र 1 अध्याय 21 वचन. मग देवाचे ज्ञान असतानाही जगाला स्वतःचे ज्ञान देवाला ओळखता आले नाही. आणि जे मूर्खपणाचा संदेश गाजवितो, त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्याचे तारण करण्यात देवाने निवडले. मग देवाचे ज्ञान असतानाही जगाला स्वतःचे ज्ञान देवाला ओळखता आले नाही. म्हणजे एक परमेश्वराचे ज्ञान आहे, एक संसाराचे ज्ञान आहे. या जगातील ज्ञानाने तुम्ही परमेश्वर नाही ओळखू शकत, असंभव आहे. जर मी तुम्हाला बोललो की तुमच्या बोटांवर 10 करोड कीटाणू आहेत, किती जणांना विश्वास होईल? नाही विश्वास होणार, पण काहींना विश्वास होईल. जर तुमच्या डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ असा नाही की ते नाहीत. जर तुम्ही एक सूक्ष्मदर्शी घेऊन याल, तुम्हाला ते कीटाणू दिसायला सुरुवात होईल. भेटेल तुम्हाला 10 करोड एवढ्याशा जागेमध्ये रांगत असताना तुम्हाला भेटेल. प्रेज लॉर्ड. तर तो काय सांगत आहे? या जगातील ज्ञानाने तुम्ही परमेश्वर नाही ओळखू शकत, तर जगातील संसाराचे ज्ञान हे परमेश्वर कधीच नाही ओळखू शकत. आम्ही जो मूर्खपणाचा संदेश गाजवतो, खूप लोक बोलतात तुम्ही बस फक्त बोलतच राहता, सर्व काही बोलण्यावरच आहे. त्यांच्याप्रमाणे मूर्खता आहे, पण आमच्याप्रमाणे बुद्धिमानी आहे. तर बोलून काय कराल? सर्व काय करू, फक्त आम्हाला बोलून द्या. बोलण्यावर काहीच टॅक्स नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर मी बोललो कोणी मरून दे तर माझ्यावर दोष आहे. जर मी बोललो मी श्रीमंत आहे तर माझा कोण दोष लावेल? तर ह्या मूर्खपणाचा संदेश गाजवतो, त्यामुळे विश्वास आहेत त्यांचे तारण करण्यात देवाने निवडले. तर लोक तुम्हाला बोलतील की तू पागल आहेस. त्यांना आपण पागलच वाटतो, आम्हाला सोडून टाका, आम्ही तुम्हाला पागलच वाटेल. तुम्ही तुमचं करत राहा. Praise the Lord. त्यांना समजण्याची काहीच गरज नाही, त्यांना नाही समजणार का तुम्ही तुमची वेळ घालवत आहात. पुढचे, कारण अनेक यहुदी लोक चमत्कारी चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात. पुढचे, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा संदेश यहुदी लोकांसाठी अडखळ आणि यहुदी तरांसाठी मूर्खपणा असा आहे. प्रेज द लॉर्ड. तर या सर्व गोष्टींसाठी काय? मूर्खता. होऊन दे, होऊन दे. आपल्यासाठी तर बुद्धी आहे. तर असू शकते ते लोक सांगतील हे जग कसं बनले, कसं तुम्ही व्हाल. You have mouth. मी तुम्हाला प्रत्येक वेळी बोलतो, मला कुठे पण सोडा, मी सर्व काही परतपणा करू शकतो. मला कोणीच नाही पाहिजे, मी एकटा पुरेसा आहे. मला कुणाचीच गरज नाही, मी एकटा जग बदलू शकतो. Praise the Lord. का? मला माहित आहे परमेश्वर कसा काम करतो. हालेलुया. आहेत का? बोला. परमेश्वराचे राज्य तोंडाने बोललेल्या वचनाने चालते. Praise the Lord. दुसरे, परमेश्वराचे राज्य विश्वासाने चालते. जेव्हा आपण विश्वासाबद्दल बोलतो तर खूप जणांकडे चुकीचा विचार आहे विश्वासाबद्दल. त्यांना माहीतच नाही की विश्वास काय आहे, कारण त्यांनी बायबल वाचली नाही.
तर जग त्यांना जे विश्वासाबद्दल सांगते तेच त्यांना समजते की मी बघणार तर विश्वास करणार आहे ना. ऐकले असेल ना ही लाईन, ओळ ऐकले की नाही ऐकले? मी बघणार तरच विश्वास करेन. ज्या गोष्टींना बघितलं तर त्यावर विश्वास करायची गरज काय आहे? बघितलं, जर तुम्ही विश्वास नाही केला तरी पण आहे. बघितलं तर बोलू नका मी बघितलं तेव्हा विश्वास करणार. विश्वास हे बघण्याने नाही. चला इब्री लोकांपत्र 11 अध्याय पहिला वचन. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री आणि ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा आहे. जर तुम्ही बघून विश्वास करता तर ते विश्वास नाही. जगाला जर तुम्हाला मूर्ख नको बनवून दे की बघेल तेव्हा विश्वास होईल. बघून विश्वास कसा होणार? विश्वास काय जे आपण बघत नाही त्याची खात्री, त्याला आपण विश्वास बोलतो. खूप लोक बोलतात मला विश्वास आहे. मी बोलतो काय तुम्ही ज्या गोष्टी पाहू नाही शकत पाहू शकता? हा बिंदू आहे. जर तुम्हाला विश्वास आहे तर जे तुम्ही पाहू नाही शकत त्याला बघावे लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हा विश्वासाचा जो सिद्धांत आहे तो फक्त या जगासाठी नाही. विचार करू नका हा सिद्धांत मला ह्या जगात वापरायचा आहे. परमेश्वर राज्याविषयी आपण बोलतो आहोत. परमेश्वराच्या राज्याविषयी करंडी करा पहिले पत्र 13 अध्याय 13 वचन बघू शकता तुम्ही. विश्वास विषय बघू शकता. पण आता विश्वास, आशा, प्रेम हे तिन्ही स्थायी आहेत. फक्त या जगात तुम्हाला विश्वास नाही लागणार, पण परमेश्वर राज्यात सुद्धा काय लागेल तुम्हाला? विश्वास. जर तुम्ही आता तुमच्या विश्वासाला लावायला नाही शिकणार तर मग संकट आहे. इथे पण होईल आणि पुढचे जे येणार राज्य ते त्यात पण होईल. हे परमेश्वर राज्य सिद्धांत आहे. परमेश्वर राज्य कसे चालते? विश्वासाने. तर तुम्हाला विश्वासाचा अभ्यास करावे लागेल. आपल्या विश्वासाला लावायला सुरुवात करावी लागेल. तुम्ही बोलाल मी माझ्या विश्वासाला कसं लावू? सोपे आहे. विश्वास काय आहे? मानवी आत्माचे परमेश्वरच्या वचनासाठी उत्तर. तसेच जर वचन काय सांगते तुम्ही काय बोलता? हां असंच आहे. प्रेज लॉर्ड. सोपे आहे. तुम्हाला काय करावे लागेल? विश्वासाचा वापर करावा लागेल. हे परमेश्वर राज्य यानेच चालते, यानेच इथूनच चालते. फक्त इथल्यासाठी नाही, पुढे येणाऱ्या राज्यासाठी पण. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर तुम्ही वाट नाही बघत. काही लोक बोलतात जेव्हा स्थिती फायद्याची असेल तर आम्ही काम करणार, तुम्ही आमच्या राज्याचे नाहीत. तर आपण स्थिती बदलण्याचा विचार नाही करत, आपण स्थिती बदलतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्थितियों को हमारी भलाई के लिए नहीं बदलना है, हम उनको भलाई के लिए बदल सकते. तर आपण जगाप्रमाणे लाचार आणि बिचारे नाहीत. आपण धर्माप्रमाणे नाही की आम्ही बिचारे प्रभू आमची मदत करा. आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती जे कुणाप्रमाणे आहे? परमेश्वराप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. जे तो करू शकतो ते मी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जसा तो आहे तसा मी आहे. हालेलुया. जर तो कुठल्याही गोष्टीशिवाय बनू शकतो तर मी सुद्धा बनू शकतो. मी काय करत आहे? आपल्या विश्वासाचा अभ्यास. मी माझ्या विश्वासाला लावत आहे. मी माझ्या विश्वासाला लावत आहे कारण मला माहित आहे. तर आता विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही स्थायी आहेत. माझ्या 3 गोष्टी संपणार नाहीत. स्वर्गात सुद्धा तुम्हाला याची गरज आहे. मिलेनियम मध्ये 1000 वर्ष जेव्हा येशू ख्रिस्त राजा असेल त्यात पण विश्वास लागेल. हा विश्वास प्रत्येक ठिकाणी लागेल. अरब वर्ष जो पण राजा, कारण राजा युग आहे, प्रत्येक वेळी हा विश्वास लागेल. आणि तुमच्याकडे वेळ आत्ताच आहे याचा अभ्यास करण्याची. तर असे होऊ नका. काही लोक असतात ना, जेव्हा 17 वर्ष असताना त्यांचे 12वी व्हायला पाहिजे ते 17 वर्ष असताना 8वी शिकत आहेत आणि 4 वर्ष नापासून आले. ते होऊ नका. आम्ही सर्व विश्वास लावून सुटलो, तुम्ही पाठी सुटा. सोबत लावा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. काय लोकांना सवय कायम पाठवून येण्याची. तू जा मी येतो. कधीपर्यंत असणार हे तू जा मी येतो? माहित आहे ना असे दोस्त असतात. माझे होते असे मित्र. असतात ना असे मित्र कायम पाठवून येत होते, जे कायम उशिराच येत होते. परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचे जीवन असेच होते, प्रत्येक वेळी लेट. तर तुम्ही उशिरा नाही होऊ शकत. तुम्हाला विशेष अभ्यास आत्ताच करायचा आहे. प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याला बोला उशिरा नाही होऊ शकत. उशिरा नाही होऊ शकत. ठीक आहे ना? तर तुम्ही स्थिती बदलण्याची वाट नाही पाहत, तुम्ही स्थिती बदलता. प्रेज लॉर्ड.
हालेलुया. ऐकताय? बोला, आम्हाला परिस्थिती बदलायची माहिती आहे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. So you put it to work. तुम्ही त्याचा वापर करता, त्याला कामामध्ये आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? चला पुढे वाचू. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा असणे. पुढचे इंग्लिशमध्ये बघू शकतो, कारण इथे मराठीत पाहिजे होते की विश्वासानेच प्राचीनांनी चांगले रिपोर्ट स्वीकारले. काय केले? बोला, विश्वासाने प्राचीनांनी चांगली रिपोर्ट स्वीकारली. त्यांनी For by it the elders obtained a good report. एक चांगली रिपोर्ट स्वीकारली, त्यांना चांगली रिपोर्ट मिळाली. कुणाकडून भेटली? परमेश्वराकडून. जर तुम्हाला पाहिजे परमेश्वर माझ्यापासून खुश राहा. चला 6व्या वचनापासून वाचून परत येऊ. आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषणे अशक्य आहे. जर तुम्हाला वाटे देव प्रसन्न हो, आणि जर तुम्ही विश्वास नाही लावला तर हे असंभव आहे. तुम्हाला विश्वास लावावा लागेल जर तुम्हाला देवाला खुश करायचं आहे तर. साफ साफ लिहिले आहे. वाचू शकता. विश्वासाशिवाय वाचू शकता. 1 2 3. तर बोललो का पास्टर, माझा विश्वास काम नाही करत, प्रभू खुश पण नाही. विश्वासाला तर लावले पाहिजे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल की विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करणे असंभव आहे. असंभव. ते आहे ना, जसं जग सांगतं पैसे नाही तर कष्ट उचलणार. मी तुम्हाला ते सांगते, आतमधली गोष्ट. आतमधील जर शब्दाचा वापर करता येत नाही तर कष्ट उचलणार. जर विश्वास लावता येत नाही तर कष्ट उचलणार तुम्ही. कारण ज्या राज्याचे तुम्ही आहात ते राज्य ह्याच गोष्टीने चालते. इन्हीं चीजों से चलता है. चला दुसरं वचन वाचलं. 3. विश्वासामुळेच आम्हाला समजते. बोला, विश्वासामुळेच. कुठल्या दुसऱ्या गोष्टीवर नाही आपल्याला समजत की संपूर्ण जगाची रचना परमेश्वर वचनाद्वारे झाली. कारण विज्ञान सांगेल बिग बँगने झाली. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं जग कसे बनले, कोण आम्हाला सांगेल कोंबडी पहिला आले की अंडे? सांग कोंबडी. ते बोलते कसं माहीत? विश्वासानेच. वचनात लिहिले आहे ते. पहिलं काय आले? कोंबडी आली पहिली. तुम्ही बोला कुठे लिहिले आहे? चला वाचू. उत्पत्ती 9व्यावर सोडले होते आपण. चला पुढे पाडू. चला 20 मध्ये जाऊ. उत्पत्ती 1 अध्याय 20वे वचन. मग देव बोला, जलामध्ये जीव जंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होत आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडो बागडोट. मग देव बोला. चलिए आगे. मग समुद्राचे प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे अनेक जातीचे व प्रकारचे प्राणी देवाने उत्पन्न केले. तसे आकाशात उडणारे निरनिराळ्या जातीचे पक्षी देवाने उत्पन्न केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. पहिले अंड्याची सृष्टी केली की प्राण्यांची सृष्टी केली? मग कोंबडी पहिले आली की अंडे? समजलं कसं माहीत पडले? विश्वासाने माहीत पडले. विज्ञान तुम्हाला ह्याचं उत्तर नाही देऊ शकत. पण विज्ञानाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही आहे. परमेश्वरच्या वचनाकडे आहे. किती मोठी डिबेट चालू आहे आजपर्यंत. कोंबडी पहिले आली की अंडे? आणि दोन्ही फालतूचा टाइम खराब करत आहेत. माझ्याकडे वर्षांपासून उत्तर आहे याचं. पहिलं कुठून काय आलं? कोंबडी. कुठून माहित आहे? विश्वासाने. परत जावा. इब्री लोकासपत्र 11:3. विश्वासामुळेच. जर तुम्ही विश्वास नाही लावत आहे तुम्हाला या गोष्टी नाही समजणार. कारण विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. विचार करून बघा. तुम्हाला वाटेल सर्व काय कुठून आलं? पैशानी. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. ते तुम्ही चुकीच्या ज्ञानाने आला. विश्वासामुळेच आपल्याला समजते की संपूर्ण जगाची निर्मिती परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली. म्हणून जे आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले आहे. काय सांगत आहे? जे बघण्यात येते ते बघितलेल्या गोष्टीपासून नाही उत्पन्न झाले. जर मी तुम्हाला भिंत दाखवू आणि बोलू भिंत कशी बनली आहे, तर तुम्ही बोला ही भिंत विटांनी बनली आहे, सिमेंटनी बनली आहे. बायबल काय सांगत आहे? ज्या गोष्टी आपण बघतो तर ते बघितलेल्या गोष्टी नाही उत्पन्न झाल्या आहे. जर तुम्हाला असं वाटतं की ही जग पैशाने बनले आहे, पण आपल्याला माहिती आहे हे जग परमेश्वराच्या वचनाने बनले आहे. हालेलुया. तर भिंत बघण्यामध्ये असं वाटते कशापासून बनली आहे की विटांनी, सळीने आणि सिमेंटनी.
बायबल काय सांगते? नाही नाही नाही, हे कशाने बनले आहे? वचनाने. प्रेज द लॉर्ड. कुणासाठी हे मूर्खता आहे, पण आमच्यासाठी हे सत्य आहे. कसं सत्य आहे? विश्वासाने. आणि आपल्याला बघायची गरज नाही, कारण विश्वास न बघितल्या वस्तूबद्दल खात्री आहे. आणि विश्वास जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री. प्रेज द लॉर्ड. न बघितलेल्याची खात्री, याचे प्रमाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न नाही करत आहोत. आपण वाट नाही बघत, आपण काय करतो? बदलतो. परमेश्वराने हेच केले. परमेश्वराने इस्रायलच्या मुलांना जंगलाच्या रस्त्यातून घेऊन गेला, पण जंगलामध्ये पण परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केलं? एक नवीन वातावरण बनवले. दिवसा त्यांच्या डोक्यावर काय होतं? ढग, आणि रात्री आगीचे खंबे. सोपे आहे, हा परमेश्वर आहे. तर असे बोल नका, ओ डॉक्टरने सांगितलंय माझ्या फेलिपॉन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे. ओ मी मुलांना उत्पन्न नाही करू शकत. ओ प्रभू माझी ट्यूब खोल. परमेश्वर बिना बंद ट्यूबनी पण मुलगा उत्पन्न करू शकतो. आपल्या मूर्खताने परमेश्वराला सीमित करू नका. माझा गर्भाशय काढला आहे. बिना गर्भाशयनीही प्रभू मुलं उत्पन्न करू शकतो. प्रभू आहे तो. प्रभू आहे. आठवण आहे एक रिअल स्टोरी आर्मीची. तो एकटाच मनुष्य होता पूर्ण आर्मीमध्ये, ज्याला येशू ख्रिस्त माहीत होता. सर्वजण याची मस्करी उडवत असेल. नाही घेणार त्याचे. समजा चायना कोरिया सारखं होतं, सर्व त्याची मस्करी उडवत असेल. पागल आहेस तू, पागल आहेस. तर त्याला खूप सतवले. तर एक दिवशी टीम होती पूर्ण, तर त्याला पनिशमेंट देत होते. येशू ख्रिस्ताला ओळखत होता म्हणून तो त्यांना म्हणाला, जे काय तुम्ही बोलाल ते होईल. कोणतरी बोला काय करायचे आहे. त्यांनी एक जीप आणली आणि ते म्हणू लागले, या जीपमध्ये पेट्रोल नाही, चालून दाखव. जर चालली तर आम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताला मानू. हरकत नाही. त्या मुलांनी प्रार्थना सुरू केली. 1 तासानंतर जीप चालू लागली. लोक रडत होती, आणि जो आर्मी जनरल होता तो तर जास्तच रडत होता. बाबा हा येशू ख्रिस्त आहे कोण? कारण तो बोला, आम्ही बोललो होतो पेट्रोल नाही, पण भावा आम्ही तर इंजिन काढले होते. प्रेज द लॉर्ड. You don't know who God is. तुम्हाला माहित नाही परमेश्वर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कुणाविषयी बोलत आहोत? परमेश्वराविषयी, जो माणसाला गाढव सुद्धा बनवतो. बायबल नाही वाचले तुम्ही? हा परमेश्वर माणसाला प्राणी बनवतो. जाऊन वाचा बायबलमध्ये. नेबुकॅडनेझार विषयी नाही वाचलं तुम्ही? येत नव्हतं तो 7 वर्ष. काय बोलताय तुम्ही? कुणाशी बोलताय? माहित नाही का परमेश्वर कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते कशाने माहीत पडेल? विश्वासाने. कशाने माहीत पडेल? विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास कसा येईल? देवाच्या वचनाला वाचल्याने, ऐकल्याने. आता जसं तुम्ही ऐकत आहात, तुमच्याकडे काय येत आहे? विश्वास येत आहे का? येतोय की नाही येत आहे? असंच येतो विश्वास. इतके सोपे आहे. यासाठी डिग्रीची गरज नाही. MBA मध्ये 50 लाख खर्च करण्याची गरज नाही. बायबल वाचा, येत राहतो विश्वास. यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही. पण हेच आहे की थोडी मेहनत करावी लागेल. टी बघणे बंद करावे लागेल. लॉट. तर राज्य विश्वासाने चालते. आगे पढ़ेंगे 3 के आगे. विश्वासामुळेच हाबेलने कायनापेक्षा अधिक चांगला यत्न देवाला अर्पण केले. देवाने हाबेलाचे दाने मान्य केल्यामुळे विश्वासाद्वारे तो सत्यनिष्ठ म्हणून उंचवण्यात आला. आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो. कशामुळे? विश्वासामुळे. प्रॉब्लेम काय? लोक देत नाहीत, आणि जर देतात तर ते बडून देतात. जर कोणी तुम्हाला भेटले की बोलताना की माझ्या घरी जेवायला नाही आणि मी ख्रिश्चन आहे, याचा अर्थ असा समजा की त्यांनी परमेश्वराला कधीच काय नाही दिले. तोच मनुष्य गरीब होऊ शकतो जो परमेश्वराला नाही देत. परमेश्वराच्या राज्यामध्ये गरीब होणे असंभव आहे.
मी तुम्हाला वचन वाचवले होते की बायबल सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. हा आहे राजाचा सिद्धांत. ज्यांना वाटे पैसे पगाराने येतं, नाही, पैसा इथून येतो, या सिद्धांतामधून. भले तुमचा पगार कोणी पे करत नाही, काहीच हरकत नाही, तर तुम्हाला हे समजले, द्या. हा सिद्धांत तुम्हाला समजला. सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. कुठेच डोके मारायची गरज नाही. तुम्हाला कुठला नासाचा सायंटिस्ट होण्याची गरज नाही. सिंपल लिहिलं आहे, द्या तर तुम्हाला दिले जाईल. संपले. द्या. जे नाही दिले तर दिले पण नाही जाणार. किती पण नोकरी करा, त्या नोकरीने भरभराट नाही होणार. ती पण तुम्ही बिझनेस वाढवा, त्यांनी काही नाही होणार. पैसे हे बिझनेसनी नाही येत, पैसे तिथून नाही येत. पैसे कुठून येतात? या नियमने येतात, द्या तर तुम्हाला दिले जाईल. पण पूर्ण जीवन जाते या छोट्याशा गोष्टीला समजण्यासाठी. पास्टर काय करू? एक नोकरी करतोय, दुसरी करू बोलतोय द्या. हे तर नाही होणार आमच्याकडून पास्टर. खड्ड्यात आहे तर काय पण करा. मी काय सांगू मग तुम्हाला? आता तुम्हाला सांगितलं परमेश्वर राज्य कसे आहे. द्या तर तुम्हाला, द्या तर. हे इतके सोपे आहे. पास्टर तुम्ही सांगता ही सेवा करायचं, ही सेवा करायचं, ही सेवा करायचं, मग आमच्याकडे वेळ नसते आणि आमचं पगार कमी येतो. पगार त्याने कमी नाही होत. सेवा करत आहात, तुम्ही देत आहात. जे लोक आहेत जगात, जे तुम्हाला ओळखतात की नाही ओळखत, तुमच्याकडे पैसे घेऊन येतील. प्रेज द लॉर्ड. माझ्या खानदानामध्ये कोणी नाही ज्याच्याकडे इतके आहे. कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही खानदानामध्ये सीमित आहात? वाचा जाऊन बायबल. परमेश्वराने आपल्या भविष्यवक्ताला कावळ्यापासून जेवण दिले, कावळ्यापासून. प्रश्न तोच आहे, काय तुम्ही देता? तर देता तर कसे देता? विश्वासाने देता का वळून देता? चला मलाकी याचा 3 अध्याय 10 वचन. 1 2 3. 1 2 3. हा थांबा, काय लिहिले आहे? तो सांगत आहे सर्व दशमांश. तो नाही बोला दशमांश. काही लोक बोलतात पास्टर मी दशमांश देतो. मी बोलतो नक्कीच, चला कॅल्क्युलेट करा. बायबल सोबत चालू ना आपण. ते काय लिहिले आहे? सर्व दशमांश. काय लिहिले आहे? सर्व दशमांचा अर्थ काय? म्हणजे जितके पण आशीर्वाद तुमच्याकडे येतात त्या सर्व गोष्टीचं काय ना दशमांश. नाही मी पगाराचा देतो. ओके, तुम्ही पगाराचा देता. पगारामध्ये तुम्हाला समजा दुपारचं जेवण फ्रीमध्ये भेटतं, त्याचा दशमांश कोण देईल? कंपनीने तुम्हाला फोन दिला आहे, त्याचा रिचार्ज जर कंपनी भरत आहे, त्याचा दशमांश कोण देणार? संपूर्ण दशमांश. संपूर्ण दशमांश. सारे दशमांश. तुम्ही एक टीनेजर आणि युथ आहात आणि तुम्ही घरी राहता. पगार आहे पण मम्मी पप्पांच्या घरी फ्रीमध्ये राहता तुम्ही, पण सोडायला हवे होते. भाड्याचा दशमांश कोण देणार? माझ्याकडे पैसे नाही, जेवता ना आई वडिलांचे, त्याचा दशमांश द्या. कॅल्क्युलेट करा की आई वडिलांनी तुमच्यावर किती लावले, तर काय द्या दशमांश. प्रेज द लॉर्ड. बोला सर्व दशमांश. कुठे आणा? मिशनरी ऑफ चॅरिटी मदर टेरेसाच्या आश्रमात द्या असे तिथे लिहिलं आहे का? तर आम्ही आमचा दशमांश गरिबांना जेवण घालण्यासाठी दिला. तुम्हाला सांगितले होते. लोकांना लॉजिक नाही समजत. दिलं गरिबांना आणि मागतात परमेश्वराकडून. हे वचन तरी करा ना. संपूर्ण दशमांश. शेजाऱ्याला बोला संपूर्ण दशमांश. स्वतःला विचारा तुम्ही दशमांश मध्ये किती इमानदार आहात. पूर्ण दशमांश. थोडे नाही, संपूर्ण. संपूर्ण प्रकारचे, संपूर्ण सर्व प्रकारचे आशीर्वाद. चलो हालेलुया. हॅलो प्रेज द लॉर्ड. संपूर्ण दशमांश कुठे घेऊन या? भंडारामध्ये. दशमांश कुठे जातो? चर्चमध्ये. विचार करा, 20 जण येऊन एक बंदूक विकत घेईल आणि त्या बंदुकांनी कुणाला तर समजा मार. सर्वांनी ज्या 20 जणांनी इन्व्हेस्टमेंट केली होती तर सरकार त्या सर्वांना नाही पकडणार का? तर लोकांना माहित नाही गरिबी येते कुठून.
अशा अशा जागी इन्व्हेस्टमेंट केलं जे त्यांना करायचंच नव्हते, करायलाच नाही पाहिजे होते. मग बोलतात मी गरीब आहे. तुम्हाला शिकवतो तुम्हाला वाटत होता मूर्ख बनवतोय. Praise the Lord. बोला संपूर्ण रसमांस चर्चमध्ये घेऊन या. कम ऑन, तुमचे वडील तुमच्यासाठी घर सोडून गेले, विकत घ्यायला नाही पडत. कमीत कमी भाडे कॅल्क्युलेट करून द्या. दसमास तरी द्या. लोकांना समजत नाही त्यांच्याकडे आशीर्वाद आहेत. वडील सोडून गेले तर थोडे त्यांचे भाडे देऊन दसमास तरी द्या ना. नाही देऊ शकत. क्यों नहीं दे सकते आप? हसा जरा. कधी विचार नाही केला ना इतका. म्हणजे इतका पैसा नाही जितका असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वाटत जे तुम्ही कमवताय त्याच्यात दिला. बाकीच्या आशीर्वादांचे काय. तर सर्वशक्तिमान परमेश्वरमध्ये ही परीक्षा पाहण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील 10वा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजान ठेवा. माझ्या घरी अन्न माझी परीक्षा करा. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईल. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्या चांगल्या गोष्टी वर्षा होईल. परमेश्वर बोलत आहे सर्व दसमास माझ्याकडे आण आणि मला तपासा. मी स्वर्गातील खिडक्या खोलून तुमच्या अपरंपार आशीर्वाद देईल. तुमच्याकडे ठेवायला जागा नसणार. प्रेज द लॉर्ड. हा. ऐकता तुम्ही. दान काय आहे पैशाचा. द्या तर तुम्हाला दिले जाईल. पण कसे आहे. विश्वासाने. तुम्हाला कसं माहित. विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. ते माहित विश्वासाने. गडबडून नाही. होऊन परेशान होऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण हा एक प्रश्न आहे लोक कायम विचारतात. इतके सोपे उत्तर का डोकं खराब करत आहात. लॉर्ड. हालेलुया. काय रोमकारपत्र 14:23. प्रेज लॉर्ड. तर राज्य कशाने चालतंय. विश्वासाने. कशाने चालतंय. विश्वासाने. आणि विश्वास काय. परमेश्वराच्या वचनासाठी मानवी आत्म्याचे उत्तर. वचन सांगते दसमास द्या तर दसमास द्या. वचन सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. तुम्ही बरं ओके. त्यामुळे माझा कोणच ताप तुम्हाला गरीब नाही दिसणार. कधी पण किती पण कमी कमवू त्यांच्याकडे कमीच नसते. चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. वाचा 1, 2, 3. तर तुम्ही शंका नाही करू शकत. ऐका तुम्ही पडून नाही देऊ शकत. तर काय दिलं तर नाही आणणार तर होईल कल्याण तुमचं. तर तुम्हाला शंका घेणे हे अलाउड नाही आहे. परंतु जो शंका करून खातो तो दंडाच्या योग्य ठरलेला आहे. कारण तो विश्वासाने नाही खात. आणि जे काही विश्वासाचे नाही ते पाप आहे. ओ बॉय. जे विश्वासाचे नाही ते पाप आहे. विश्वास इतका महत्वाचा आहे. जे परमेश्वराने तुम्हाला सांगितलं दसमास द्या आणि तुम्ही नाही दिला आणि त्या पैशाला खाल्ले. काय श्राप नाही देत आहे. ते लिहिले आहे. पा के आगे डंडा, उसके बाद आगे पा. क्या लिखा है. क्या लिखा है. घरी जाऊन बोललं का की पास्टरने बोललं. ते लिहिले आहे. पा दांडा पा. तुम्हाला सुद्धा बुद्धी आली. Praise the Lord. Hallelujah. हॅलो. समजतंय. सिद्धांत काय आहे. द्या तर दिले जाईल. Praise the Lord. जो शंका करून खातो तो दंडाच्या योग्य ठरलेला आहे. कारण तो विश्वासाने नाही करत. आणि जे विश्वासाचे नाही ते पाप आहे. विश्वासाला नाही लावण्याची चुकी तुम्ही नाही करू शकत. विश्वासाचा वापर करावा लागेल. आपल्या हातांना उचलून परमेश्वराचा धन्यवाद द्या. बोला अन्य भाषेमध्ये दिगे बहुशांतर लगे बहुशात्र खाना. प्रेज द लॉर्ड. हसा हा. बरं झालं ना चर्चला आला. घरी बसला असता तर काय माहिती काय ऐकत असता. वॅक्सिन मारून टाकेल. इकडे आला तर विश्वास तर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही सांगत असतो चर्चला येत राहा. कारण तुमचा विश्वास काय होईल. वाढत राहील. आणि तुम्ही महान कामांना निरंतर करत राहा. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता तुम्ही जर पहिल्यांदा आला आहात तर. जोरात टाळ्या वाजवू शकता. ह्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू शकता. धन्यवाद आल्याबद्दल. आनंद आहे की तुम्ही आलात. तर आपण परमेश्वरसाठी यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला नाही ओळखत आज येशू ख्रिस्ताला तर आपला प्रभू म्हणून स्वीकारून घेऊन जावा. ओके. तर डोळे बंद करा आणि प्रार्थना माझ्या पाठी बोला. हे प्रिय पित्या, विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये
जीवित देवाच्या जीवित पुत्रामध्ये, की तुम्हाला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज जिवंत आहे. विश्वासद्वारे घोषणा करतो की येशू ख्रिस्त आजपासून माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी देवाचा लेकरू आहे. आजपासून मी परमेश्वराच्या राज्यात आहे. मी विश्वासाद्वारे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या जीवनाला स्वीकारतो. धन्यवाद परमेश्वर, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. परत एकदा जोरात ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवू शकता. स्वागत आहे तुमचे परमेश्वराच्या राज्यामध्ये. मीटिंग नंतर भेटून जावा, तर अजून आम्ही तुमच्याविषयी जाणून घेऊ शकतो. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी प्रार्थना करतो. प्रभू, प्रार्थना करतो सर्व तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभू उद्धारकर्त्याच्या रूपमध्ये ग्रहण केले आहे. येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचे याच्यावर कोणतेच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये यांना आशीर्वाद देतो. तुझ्या बुद्धद्वारे, तुझ्या समजाच्या प्रेमद्वारे, तुझ्या विश्वासाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे सर्व आशीर्वादित आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. बसू शकता तुम्ही. धन्यवाद. ही वेळ आहे आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचे. पार्टनरशिप खूप महत्वाचे आहे. दशमांश कंपल्सरी आहे. नाही देणार तर परमेश्वर काढून घेईल. पार्टनरशिप आहे जे तुमचं खरं प्रेम दाखवतं की तुम्ही परमेश्वर किती खरं प्रेम करता. आपल्या पार्टनरशिपला हलक्यामध्ये घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. जोरात ओळखू शकता. गौरव. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. तुझं प्रेम मिळणं सुखदायी आहे. तुझं म्हणणं एक सन्मान आहे. तुझं प्रेम मिळणं सुखदायी आहे. तुझं म्हणणं एक सन्मान आहे. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू आपण. धन्यवाद परमेश्वरा, या भेटेला आणण्याचा अनुग्रह संधी दिल्याबद्दल. धन्यवाद आम्हाला हा सन्मान दिल्याबद्दल. तुझ्या वचनाच्या अनुसार तुझा सन्मान करू शकतो. जसं आम्ही दिले आहे तुझ्या वचनाच्या अनुसार दिले आहे प्रभू. आणि वचनाप्रमाणे याचे वाढलेले शेती आमच्याकडं वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. लोक मापून हलून आमच्याकडे आणत आहे येशूच्या नावामध्ये. संपूर्ण जगात पवित्र आत्म्याद्वारे लोक उत्साहित आहे पैशाला आमच्यापर्यंत आणण्यासाठी येशूच्या नावामध्ये. आणि पैसा आमच्या पाठी विजय रूपाने आणि बिना थांबता बिना कुठल्या संकटाचा येतो येशूच्या नावामध्ये. आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही होणार. यावर बढोतरी आहे आणि तुझ्या राजाचा विस्तार आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट आहे. सर्वात प्रथम आहे आपलं गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेचे. जी अशी इच्छा आहे की आजच आपले नाव सबमिट करा की कुणाचे तुम्ही डोळे उघडणार आहे. ठीक आहे, अधिकार तुमच्याकडे, वापर पण तुम्हीच करणार. आपले मन बनवा की तुमच्याशी जुडलेला कुठलाही व्यक्ती नरकात नाही जाणार. ठीक आहे, तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्या सर्वांना आम्हाला बघायचं की तुम्ही त्यांना आणत आहात.
त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे खूप सारे नवीन चर्चेस आहेत. मुंबईमध्ये मोजायला सुरुवात करू शकतो. जर तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता, christembassyindia.org. तर तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. तुम्ही कुठेही आत्मे जिंकू शकता. प्रेज द लॉर्ड. तर हे केवळ मी मुंबईच्या चर्चेसविषयी सांगितलं, तर भारतात प्रत्येक जागी आमचे चर्चेस आहेत. तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर जिथे कुठे तुम्ही आत्मे जिंकता तर तुम्ही पाठवू शकता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपली 18 तासाची प्रेयर चेन चालू आहे. परमेश्वर धन्यवाद देऊ शकता, बोलू शकता धन्यवाद परमेश्वरा त्या प्रेयर चेनसाठी. प्रत्येक कॉर्डिनेटरसाठी धन्यवाद, प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद जो यात प्रार्थना करत आहे. प्रेज लॉर्ड. खूप महत्वाचे. जर तुम्ही त्याच्या प्रेयर चेनचा पार्ट नाही तर प्रार्थना करा. एक FCC वर आपले चॅनल आहे, त्यावरती 18 तास चालू असते. कोणी ना कोणी तिथे प्रार्थना करते 18 तास. विचार करून बघा, कोणी ना कोणी तुम्हाला भेटेल तिथे प्रार्थना करताना. तुम्ही सुद्धा जा आणि काय करा, प्रार्थना. लिंक घ्या. ज्या कुठून सेलनी तुम्ही आलात, सर्व सेल लीडर्सला ठाऊक आहे ना कुठे आपण प्रार्थना करत आहोत, काय लिंक आहे ती माहिती घेऊन आमच्यासोबत काय करा, प्रार्थना. जर तुम्ही बोर होता तर चालू करा आणि काय करा, प्रार्थना. काहीच काम करायला नाही तर काय करा, प्रार्थना. हेच काम खूप आहे जर तुम्ही केले तर. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर ही जी रॅप्सोडी आहे आपली भारताच्या 300 भाषांमध्ये येते. वाव. अजून जोरात टाळ्या वाजवू शकता. खूप जणांना ठाऊक नाही तर भारताच्या भाषांमध्ये आहे. तर असं कुठलीच वस्तू नाही भारताच्या काहीच नाही. इनफॅक्ट भारतात असं काहीच नाही. आपण इतके मोठे आहोत कारण आपल्याला ठाऊक आहे एक ख्रिस्ती सर्वांवर भारी. प्रेज द लॉर्ड. तर आपण मस्ती मजाक नाही करत, आपण काम पण करतो, आपण मेहनत पण करतो. त्या व्यतिरिक्त की काही भाषांमध्ये 3 महिन्यातून एकदा येते एक वेळा, पण काही भाषांमध्ये प्रत्येक महिन्याला येते. 14 ते 16 भाषांमध्ये प्रत्येक महिन्याला येते. तर त्याचा वापर करा. तुम्ही आत्मे जिंकता, भाषा तुम्हाला हवी आहे तर त्याचा वापर करा. ठीक आहे. असं कुठली भाषा नाही जी आमच्याकडे नाही. इनफॅक्ट सर्व भाषा आपल्याकडे उपलब्ध आहेत. जगातील 5000 भाषा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्ही सुवार्ता सांगू शकता. त्यानंतर आमचे ऑनलाईन चर्च आहे, जे 36 ऑनलाईन चर्चेस आहेत, जे 22 भाषांमध्ये ते वेगवेगळ्या लोकांसाठी. इनफॅक्ट मूक बधिरांसाठी पण आमच्याकडे चर्च आहे, कारण आम्हाला नाही पाहिजे की ते सुद्धा नरकात जाऊ. तर सर्व मेहनत करतो आम्ही. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पण आमच्यासोबत एकत्र या. आठवण ठेवा की जिथे तुम्ही पोहोचू शकता तिथे आम्ही नाही पोहोचू शकत. ते तुमच्याच जगातील आहे, आम्ही त्यांच्याकडे कधीच नाही पोहोचू शकणार. हे पण लक्षात द्या, त्यांचा नाश झाला तर प्रभू तुम्हाला विचारेल की ते का स्वर्गात नाही आले. इनफॅक्ट जर तुम्ही या वचनाला ऐकत आहात तर प्लीज आमच्यासोबत काय करा, मेहनत करा. तर आपले जितके सर्व्हिस आहेत, बुधवार, मिडवीक आणि फ्रायडे सर्व्हिस खूप महत्त्वाचे आहेत. वेनेसडेला बुधवारी आपले मिडवीक असते आणि शुक्रवारी काय असते, प्रेज फ्रायडे. त्यानंतर आमचे चिल्ड्रन चर्च आहे 14 भाषांमध्ये, ज्याला तुम्ही वापर करू शकता. आमची फ्रायडेची मीटिंग होते, प्रेज फ्रायडे. प्लीज एकत्र या आमच्या सोबत. आणि जितके आपण ऑनलाईन मीटिंग आहे सर्व आमच्या ॲपच्या थ्रू आहेत. कुठलीही लाईव्ह मीटिंग यूट्यूब आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टींनी नाही. ॲपची सवय लावा. आहे आमचे ॲप आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप. याची सवय लावून घ्या आता. यामध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स भेटतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही यासोबत पार्टनरशिप करू शकता. तर लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये होत नाही. त्यानंतर आहे PCDL, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी. खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आपण आता गाणे गायले, जितकं वचन ऐकाल तितके विश्वासमध्ये वाढाल. वचन ऐकणे गरजेचं आहे. पण आमच्या युट्यूब चॅनल तुम्ही ऐकू शकता, पण पास्टर क्रिसला ऐकणे आहे. जे पास्टर क्रिस एका संदेशमध्ये सांगतील ते तुम्हाला शिकवायला 10 तास लागतील. तर बेटर आहे तुम्ही त्यांना डायरेक्टली ऐका. मी आता पण काय छोटा व्हर्जन आहे, ठीक आहे ना. तर माझे वडील काय आहेत, मोठे व्हर्जन आहेत. तर ते कुठे उपलब्ध आहे, संदेश PCDL, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी. त्यावर जाऊन त्यांना ऐका. आणि चांगली गोष्ट ही आहे, त्यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा संदेश आहे. टाळ्या वाजवू शकतो आपण. खूप सोपे आहे. जसं ॲप आहे तसं PCDL आहे. आणि तुम्ही सबस्क्रिप्शन आमच्याशी विकत घेऊ शकता. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपण प्रभूचा धन्यवाद देऊ. उभे राहू. आपल्या हातांना उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू तुझ्या दयेसाठी, करुणासाठी. मी प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी प्रभू. ते गौरवातून गौरवात पुढे वाढत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. नरकातून निघालेला कुठला शैतान यांना शिव नाही शकत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे वाईट आणि दृष्ट लोकांपासून वाचलेले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू तुझ्या राज्याचा सुवार्ता ऐकण्याची भूक यांच्या आतमध्ये वाढत आहे येशूच्या नावामध्ये. हे निर्भीकतेने प्रचार करत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्या जगातील प्रत्येक मनुष्य, यांचे मित्र, यांचे नातेवाईक, यांचे बिल्डिंगवाले
धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि हे सुरक्षित आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो, येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. निश्चितच भला आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करून राहील आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करतं? कार्य करतं. हाय फाय देऊन जा. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.